गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण ॲक्यूट अँगल थेरम बघितलेला होता. यामध्ये आपण त्यावरले काही प्रॉब्लेम्स आणि एक दोन तीन रिमार्क बघणार आहोत. बघा, तर पहिला जो आहे थेरम मी परत एकदा रिकॉल करतो. काल आपण घेतलेला थेरम, इफ जर सपोज हे होमोजिनियस इक्वेशन असेल, ax² प्लस 2hxy प्लस by square is equal to 0 is an homogeneous equation of two lines, then their acute angle is tan theta is equal to mod of 2 into under root of h square minus ab upon a plus b, where a, b and h are the coefficient of homogeneous equation. कंपेअर करून आपण ते फाइंड आउट करू शकतो. हा झाला पहिला मुद्दा. सेकंड, सर्वात महत्वाचं जे आहे रिमार्क, यावरती बोर्ड एक्झामला 4 मार्कचा क्वेश्चन आत विचारलेला आहे बऱ्याचशा वेळेस. इम्पॉर्टंट रिमार्क आहे हा. काय हा इम्पॉर्टंट रिमार्क आहे. बघा काय सांगतो इम्पॉर्टंट रिमार्क, की यामध्ये या होमोजिनियस इक्वेशन मध्ये इफ a प्लस बी इज इक्वल टू 0 असेल, काय असेल, इफ a प्लस बी इज इक्वल टू 0 म्हणजे a च्या कोइफिशियंटची आणि एक्स स्क्वेअरच्या कोइफिशियंटची आणि वाय स्क्वेअरच्या कोइफिशियंटची जर आपण ॲडिशन केली आणि ती जर 0 आली, द लाईन इज परपेंडिक्युलर. द लाईन इज परपेंडिक्युलर. त्या दोन लाईन काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे एकमेकांमध्ये. कळतंय का? म्हणजेच काय, a प्लस बी ची ॲडिशन जर 0 आली तर तुम्ही असं म्हणू शकता की त्या दोन लाईन काय एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच त्यांच्यातला जो स्लोप आहे तो 90 डिग्रीचा, सॉरी जो अँगल आहे तो किती असणार आहे, 90 डिग्रीचा असणार आहे. ओके. थर्ड, इफ h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0, जर h स्क्वेअर मायनस ab ची सबस्ट्रॅक्शन ही जर 0 येत असेल, द लाईन इज पॅरलल or coincides. त्या एच स्क्वेअर मायनस ई बी ची किंमत जर 0 येत असेल तर त्या ज्या लाईन आहेत त्या एकतर पॅरलल असेल और कोइन्साइड. ओके, या पद्धतीने हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे सर्वात महत्त्वाचे रिमार्क आहेत. यावरती आपल्याला आता एक्सरसाइज 4.2 सॉल्व करायचे. एक्सरसाइज 4.2 मध्ये जे काही बोर्डला अपेक्षित असे क्वेश्चन्स आहे ते इथं मी घेणार आहे. राहिलेले तुम्ही होमवर्कला कंप्लीट करा. ओके. बघा, आपल्याकडे हा प्रॉब्लेम आहे. 4 मार्क्ससाठी याच्या आतापर्यंतचं वेटेज आहे a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 8ab xy प्लस b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. क्वेश्चन आहे फाइंड ॲक्यूट अँगल. क्वेश्चन काय आहे, फाइंड ॲक्यूट अँगल. तर याचं सोल्युशन खूप सोपं आहे. दिलेलं इक्वेशन आहे ते कंपेअर करा कोणावरती, होमोजिनियस इक्वेशन वरती. मग मी परत एकदा लिहितो हा प्रॉब्लेम. a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 8ab xy प्लस b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. कंपेअर इक्वेशन विथ होमोजिनियस इक्वेशन. काय आहे होमोजिनियस इक्वेशन ते लिहा. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता कोइफिशियंट कंपेअर करायचे म्हणजे एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू कोणी घेतली, a इज इक्वल टू असणार आहे a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर. टॉईस h ची जागा कोणी घेतली, x सोडून द्यायचा, टॉईस h इज इक्वल टू 8ab म्हणजेच h इज इक्वल टू आला 4ab. 2 मल्टिप्लायचा काय इकडं डिवाइड झाला. त्यानंतर आहे
बी इज इक्वल टू आहे बी स्क्वेअर मायनस 3a². बी इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 3a². आपल्याला काय करायचंय आता, टॅन थिटा काढायचा आहे, म्हणजे ॲक्यूट अँगल शोधायचा, म्हणजे टॅन थिटा फॉर्म्युला पार्ट पाहिजे 1 मार्कसाठी. टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू अंडर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस बी अपॉन a प्लस बी. आता फक्त व्हॅल्यू पुट करायचे दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये आणि आपण ते बघूया. टॅन थिटा इज इक्वल टू 2 इंटू रूट ऑफ h² मीन्स 4ab² मायनस a मीन्स a² मायनस 3b² इंटू b मीन्स कोण b² मायनस 3a² अपॉन a प्लस b मीन्स a² मायनस 3b² प्लस b² मायनस 3a². a² मायनस 3b² प्लस b² मायनस 3a². ओके, आता हे सॉल्व करूया आपण. टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू 4ab ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स 16a² b². 16a² b² मायनस. ओके, आता हे काय करावं लागेल, आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल 2 ब्रॅकेट्स. म्हणून इथं मी काय घेतो अपॉन a प्लस बी. a प्लस बी साठी काय, a² मायनस 3a² मीन्स a² मायनस 3a² मीन्स झाला तो मायनस 2a² प्लस मायनस 3b² प्लस तो आला अगेन मायनस 2b². मायनस 2b², कळालं का, मी 2b² मायनस 2b² मायनस 2b². ओके, काय केलं, a² मायनस 3a² मायनस 2a² मायनस 3b² प्लस b² मायनस 2b². आता आपण हा ब्रॅकेट काय करूया, सॉल्व करूया. a² ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं a² b², a² b². त्यानंतर असं करूया आपण, सेपरेट सॉल्व करून दाखवतो आणि तो इथे मी इथं पुट करतो. बघा, हा सेपरेट a² मायनस 3b² इंटू b² मायनस 3a². बघा, a² मायनस 3b² इंटू b² मायनस 3a² हे सेपरेट सॉल्व करून दाखवतो. आलेली व्हॅल्यू आपण तिथे पुट करूया. a² इंटू b² a² b², a² इंटू मायनस 3a² मायनस 3a⁴. कळालं का कसं आलं, a² इंटू a², स्क्वेअर इन 2 इंटू 2 किती आले 4. ॲडिशन करतोय आपण, पावरची ॲडिशन करतोय, बेस सेम आहे म्हणून. नंतर हा झाला आता मायनसने, मायनस 3b² इंटू b² मायनस 3b⁴ आणि मायनस इंटू मायनस प्लस 3 3 जा 9 9 a² b². ओके, आता हे काय करता येईल बघा, मायनस 3a⁴ मायनस 3b⁴, त्यानंतर प्लस 9 आणि हा a² b² किती झाला प्लस 10 a² b² प्लस 10 a² b². ओके, या पद्धतीने. केले सॉल्व. आता आलेलं फक्त काय करणार आपण यामध्ये पुट करणार. ओके, हे 2 ब्रॅकेट आपण सॉल्व केले, आपल्या आन्सर मिळाले, हे आपण इथं पुट करूया. मायनस 3a² मायनस 3b⁴ प्लस 10 a² b². ओके, इथपर्यंत क्लिअर झाला. आता आपल्याला स्क्वेअर रूट मधलं काहीतरी आन्सर येणार आहे, म्हणजे तिथं मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागणार आहे आपल्याला. 2 इंटू अंडर रूट ऑफ 16 a² b² मायनस मायनस प्लस 3a² मायनस मायनस प्लस 3b. मायनस मायनस प्लस कसं झालं बघा,
मायनसनी मल्टिप्लाय केलं प्लस झालं, या मायनसनी मल्टिप्लाय प्लसनी मायनसनी मल्टिप्लाय मायनस 10 ए स्क्वेअर बी स्क्वेअर होल डिवायडेड बाय मायनस 2 मी कॉमन घेतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2 गेट कॅन्सल मॉड ऑफ काय येईल मग रूटमध्ये 3a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर माइनस 6a स्क्वेअर b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, the minus sign will be cancelled because in mod situation, in mod. Hence काय करता येईल, हे कोणाचं तरी एक्सपान्शन असेल बघा नीट व्यवस्थित, √3a स्क्वेअर प्लस √3a प्लस √3b ब्रॅकेट स्क्वेअर √3a प्लस √3b ब्रॅकेट स्क्वेअर किंवा 3 कॉमन घ्या, काय करता येईल 3 कॉमन पण घेता येईल. ओके, इझी स्टेप होईल. 3 कॉमन घेऊया, आतमध्ये शिल्लक राहिलं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2 टाइम a स्क्वेअर b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. 3 काय घेतलं कॉमन, हा √3 बाजूला घेतला मी, नंबर होता बाजूला. हे कोणाच तरी एक्सपान्शन आहे, कोणाचं एक्सपान्शन असेल बरं, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर, हे कोणाच तरी एक्सपान्शन असेल. म्हणजे काय असेल हे एक्सपान्शन, ab 16ab या एक मिनिट सॉरी a स्क्वेअर b स्क्वेअर ना, a स्क्वेअर b स्क्वेअर बरोबर, आणि हा b⁴ आहे का मग, हा मायनस एक मिनिट बघा हा a3 मायनस 3a⁴ मायनस 3b⁴ प्लस 10 a² इंटू b स्क्वेअर. या मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यामुळे काय आलं प्लस प्लस आणि काय मायनस झालं, मायनस 10 a² b स्क्वेअर. मग काय होणार, हा 3a⁴ 3b⁴ प्लस 16 मायनस 10 6a² इंटू b स्क्वेअर. 3 कॉमन घेतला, a⁴ होणार इथं प्लस b⁴ प्लस 2 टाइम a² b स्क्वेअर अपॉन a² प्लस b स्क्वेअर. √3 कॉमन घेऊया, आतमध्ये जो राहिला हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तो ब्रॅकेटचा स्क्वेअर कोणाचा आहे बघा, a² प्लस b स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि याचा स्क्वेअर रूट आल्यानंतर काय होणार, tan θ इज इक्वल टू √3 इंटू a² प्लस b स्क्वेअर अपॉन a² प्लस b स्क्वेअर. a² b स्क्वेअर गेट कॅन्सल, आणि म्हणून tan θ इज इक्वल टू √3 आणि हेन्स θ इज इक्वल टू π/3. θ इज इक्वल टू π/3. √60 ला सॉरी θ इज इक्वल टू किती डिग्री, 60 डिग्रीला किती असेल तो √3 असेल. या पद्धतीने मग बघा हा प्रॉब्लेम मी परत एकदा काय करतोय एक्सप्लेन करतो, व्यवस्थितपणे लक्ष द्या, खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. काय केलं आपण, दिलेलं इक्वेशन होमोजिनियस इक्वेशनला कंपेअर केलं, एच्या एच आणि बी ची व्हॅल्यू काढली, दिलेली फॉर्म्युल्यामध्ये पुट केली, फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर 4ab चा स्क्वेअर आला आपला 16a² b स्क्वेअर, आणि या दोघांचा जो मल्टिप्लिकेशन होतं ते आलं इथपर्यंत. ओके, मायनसने आतमध्ये प्लस केल्यामुळं हे आलंय 3a⁴ प्लस 3b⁴ प्लस 6. मी 3 कॉमन घेतला त्यामुळे मला हे मिळालं अपॉन a² प्लस b स्क्वेअर -2. हे मायनस साईन मॉड होतं, आपण गेट कॅन्सल, मॉड अँड मायनस साईन गेट कॅन्सल केलं आपण, त्यामध्ये a² प्लस b स्क्वेअर आलं नंतर. ओके, -2 कॉमन घेतल्यामुळं हा कोणाच तरी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, a² प्लस b स्क्वेअर. बघा करून बघितलं आपण, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर a⁴, सेकंड टर्मचा स्क्वेअर a⁴, आणि 2 टाइम्स ऑफ a² इंटू b स्क्वेअर. मग a² b स्क्वेअर कॅन्सल झाली, tan θ इज इक्वल टू फक्त आला √3, आणि मग θ इज इक्वल टू किती आलं π/3 विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट आहे बघा. ओके, या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम इथं सॉल्व केला. महत्त्वाचा आहे, फॉर 4 मार्क्स बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकेल असा आहे, स्किलचा आहे, नॉलेजचा आहे, आणि रिप्रेझेंटेशनचा पण आहे. ओके, थँक्यू.
बघा हा 3 मार्कासाठी खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. 3 मार्क्स आणि HSCला पण येऊन गेलेला आहे. इझी आहे सॉल्व करायला, महत्त्वाचा आहे पण व्यवस्थितपणे करा. काय सांगितलंय समजून घेऊया. इफ द अँगल बिटवीन लाईन रिप्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0 इज इक्वल टू अँगल लाईन बिटवीन 2x² - 5y + 3y² इज इक्वल टू 0 इज 100 h² - ab इज इक्वल टू a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे इथं दोन लाईन दिल्या बघा. पहिली लाईन दिली ax² + 2hxy + by² आणि दुसरी लाईन दिली बघा 2x² - 5xy + 3y² इज इक्वल टू 0. या दोनही लाईन मधला ॲक्यूट अँगल जो आहे तो सेम आहे. म्हणजे आपल्याला दोनही लाईनचा अँगल शोधावा लागेल. मग पहिली लाईन कोणती आहे आता ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. यांच्यातला tan θ आपण फॉर्म्युला पाठ केलाय बघा. tan θ इज इक्वल टू mod ऑफ 2 * h² - ab अपॉन a + b कॉल्ड एज इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके. त्यानंतर दुसरी जी लाईन आहे 2x² - 5xy + 3y² इज इक्वल टू 0. ही जी लाईन आहे याचा अँगल असेल tan θ इज इक्वल टू 2 * h² म्हणजे कोण. मग इथं कम्पेअर करावं लागेल बघा. a इज इक्वल टू आलाय 2, b इज इक्वल टू आलाय 3 आणि ट्वाइस h इज इक्वल टू आहे -5, h इज इक्वल टू आहे -5/2. -5/2 चा स्क्वेअर म्हणजे 25/4. कळलंय. होमोजेनियस इक्वेशन बरोबर कम्पेअर करणार, tan θ काढणार. नंतर ab 2 * 3 6 अपॉन a + b 2 + 3 5. ओके. आणि मग हा tan θ किती येतो तो बघूया आपण. tan θ इज इक्वल टू 2 * 6 4 6 जा 24 25 मायनस 1/4 होल डिवायडेड बाय किती 5 होल डिवायडेड बाय किती 5. हेन्स tan θ इज इक्वल टू ॲज इट इज 1/4 चा स्क्वेअर रूट येणार 1/2 2 गेट कॅन्सल आणि 5 ॲज इट इज. हेन्स tan θ इज इक्वल टू 1/5. tan θ इज इक्वल टू 1/5. tan θ इज इक्वल टू 1/5. इक्वेशन नंबर आला सेकंड. बोथ लाइन हॅव्हिंग सेम अँगल. मग काय येणार सेम अँगल फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. दोघांचा अँगल कसा आहे सेम आहे. मग पहिल्याचा आहे 2 * h² - ab अपॉन a + b. दुसऱ्याचा पण सेम आहे 1/5. हे रूटचा साइन नको होतं म्हणून मी दोन्ही बाजूचा स्क्वेअर करतो. आन्सर मध्ये नाही ना रूट, मग दोन्ही बाजूचा स्क्वेअर करा, रूट साइन कॅन्सल होईल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचा काय केला स्क्वेअर केला. 2 चा स्क्वेअर काय होणार 4 h² - ab h² - ab अपॉन a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1/25. हा 25 न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आहे मल्टिप्लाय होईल. 24 4 जा 100 इंटू h² - ab हा डिवाइडला आहे मल्टिप्लाय होईल a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हेच आपल्याला काय होतं रिक्वायर्ड रिझल्ट. हा हेच विचारलं होतं 100 इंटू h² - ab इज इक्वल टू a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा प्रॉब्लेम एक व्यवस्थित करा. वास्तुनिष्ठ आहे, बुद्धिनिष्ठ आहे आणि आकलननिष्ठ आहे. हे तीनही प्रॉब्लेमचा इथे येणार आहे. यामध्ये मार्किंग स्कीम कशी असणार आहे बघा. दोघांचे तुम्ही tan θ काढणार, तुम्हाला तिथे फर्स्ट मार्क मिळणार आहे. सेकंड कंडिशन काय आहे तुम्हाला त्यामध्ये कंडिशन दिली आहे बोथ लाईन हॅव्हिंग सेम अँगल. सेम अँगल म्हणल्यानंतर कम्पेअर झाला पाहिजे तो. दुसरं तुम्हाला इथं मिळणार आहे आणि तिसरा सिम्प्लिफाय करून अँसरला. असा 3 मार्क्सचा हा क्वेश्चन असणार आहे. व्यवस्थितपणे करा. ओके.
बघा विद्यार्थी मित्र, आपण पूर्ण लेक्चरमध्ये होमोजिनियस इक्वेशनचा अभ्यास केला. होमोजिनियस इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईन असतात त्या ओरिजिन मधून पास होत असतात, परंतु जर त्या दोन लाईन ओरिजिन मधून पास झाल्या नाहीत तर एखादा पॉइंट असेल कोणत्याही क्वाड्रंट मधला, ओके, त्या पॉइंट मधनं त्या जर पास होत असेल तर तयार होणारं जे कंबाईन इक्वेशन असेल किंवा काय असेल ते जनरल असतं. बघा, मग जनरल इक्वेशन सर्वात महत्वाचं आहे. जनरल इक्वेशन ऑफ लाईन, दोन फरक कळणं खूप गरजेचं आहे, जनरल आणि होमोजिनियस. जनरल इक्वेशन मध्ये तुमच्या ज्या दोन लाईन आहे त्या ओरिजिन मधून पास होत नाही, ओरिजिन सोडून राहिलेल्या कोणत्या तरी एका पॉइंट मधून त्या पास होणार असेल. मग जनरल पण ओरिजिन मधून पास होत नसेल तर त्यांचा काहीतरी पॉइंट असणार, त्यांचा काहीतरी अँगल असणार आहे, त्या जात आहे की नाही हे कसं फाइंड आउट करणार. तर त्यामध्ये जनरल इक्वेशन आहे, जनरल इक्वेशन आहे तुम्हाला हे पाठ करावं लागेल. ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. याला आपण म्हणतो जनरल इक्वेशन ऑफ लाईन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. बघा बरं का, सर्वात महत्वाचं जनरल इक्वेशन ऑफ लाईन हे आहे ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतं की त्या ओरिजिन सोडून दुसरीकडून कुठून तरी पास होतं आहे. थोडक्यात या पद्धतीने इथून न जाता कुठूनही त्या दोन लाईन जाईल. बघा, कुठून पण जाणार, या पद्धतीने, या पद्धतीने, ओके, या पद्धतीने, ओके. मग इथं काही रिमार्क चालू होणार आहे. काय रिमार्क असणार इथं तर इथं पहिला रिमार्क आहे, जर हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दाखवत असेल तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला 0च असायला पाहिजे. बघा बरं का, व्यवस्थित समजून घ्या, पहिलाच मुद्दा क्लिअर करतो एकदम. जर हे इक्वेशन जनरल इक्वेशनचं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन फॉलो करत असेल तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0च यायला पाहिजे. जर 0 येत नसेल तर त्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन होऊ शकत नाही. ओके, या पद्धतीने फर्स्ट. सेकंड आहे नेसेसरी कंडिशन त्याची h² मायनस ab ची किंमत ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ग्रेटर दॅन ऑर 0 म्हणजेच का बरं की त्यांच्या दोघांचा स्लोप आपल्याला रिप्रेझेंट करता आला पाहिजे. आणि h² मायनस ab इज इक्वल टू 0 म्हणजे कोइन्साइड असणार, म्हणजे पॅरलल, ती एकच लाईन असणार असं म्हणू, किंवा कोइन्साइड असेल तर एकच किंवा पॅरलल असेल तर दोन असणार. ओके, स्लोप त्यांचे सेम असणारे पण स्लोप आपल्याला दाखवता येणार आहे. पण जर लेस दॅन 0 असता तर आपण स्लोप काय असतो, स्लोप इज नॉट डिफाईन म्हटलं असतो. ओके, ती नेचर ऑफ द लाईन आहे. काय आहे नेचर, परत एक नेचर सांगतो मी. h² मायनस ab ची किंमत ग्रेटर दॅन 0 आली, द लाईन इज रियल अँड डिस्टिंक्ट. ओके, द लाईन इज रियल अँड डिस्टिंक्ट. h² मायनस ab इज इक्वल टू 0 आलं तर काय, द लाईन इज रियल अँड इट इज कोइन्साइड ऑर पॅरलल. आणि h² मायनस ab ची किंमत लेस दॅन 0 आली म्हणजे काय आली, ही पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह आली तर काय म्हणते आपल्याला, द स्लोप इज नॉट रियल, द लाईन इज इमॅजिनरी. ओके, हे नेचर आहे. मग त्यामध्ये h² मायनस ab ची किंमत कशी पाहिजे, ग्रेटर दॅन 0. 3 नंबर आहे, त्या दोन लाईन एकमेकाला कुठंतरी क्रॉस झाल्या तर त्यांच्यामध्ये अँगल तयार होणार आहे. तो अँगल मात्र तोच असणार आहे आपण होमोजिनियस मध्ये घेतलेला, 2 इंटू अंडर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस b अपॉन a प्लस b. त्यानंतर 4 नंबर आहे इंटरसेक्टिंग पॉइंट. इंटरसेक्टिंग पॉइंट काय, x इज इक्वल टू hf मायनस bg अपॉन ab मायनस h² आणि y इज इक्वल टू gh मायनस af अपॉन ab मायनस h², ab मायनस h². ओके, या पद्धतीने सर्व काय करा, हे चारीचे चारी पॉइंट काय करा, नोट डाऊन करा.
ओके, केलं नोट डाऊन. आता आपल्याला बघा हे 4 आहे. फर्स्ट, हे इक्वेशन जर रिप्रेझेंट पेअर ऑफ करत असेल तर ते डिटर्मिनंट 0 आला पाहिजे. नेसेसरी कंडिशन आहे एच स्क्वेअर मायनस ए बीची किंमत ग्रेटर दॅन 0 पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू. त्याचा टॅन थिटा असणार आहे 2 × अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट असे इंटरसेक्शन किंवा इंटरसेक्टिंग पॉईंट असणार आहे एक्स इज इक्वल टू एच एफ मायनस बी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. वाय इज इक्वल टू असणार आहे जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. 5 नंबरला सांगतो, जर त्या दोन लाईन एकमेकीला परपेंडिक्युलर असेल, द लाईन इज परपेंडिक्युलर असेल तर आपण म्हणणार ए प्लस बी इज इक्वल टू 0. 6 नंबरला असणार, जर त्या दोन लाईन पॅरलल असणार आहे तर एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. हा सर्व पॉईंट आहे जनरल इक्वेशन मध्ये, व्यवस्थितपणे करा, खूप महत्वाचा आहे, अति महत्वाचा आहे. यावरती 4 मार्काचा प्रॉब्लेम कसा असतो बघा, 4 मार्कचा. तर पहिल्यांदा विचारतात एक क्वेश्चन मध्ये असं विचारणार आहे, द इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन क्वेश्चन मार्क, फाइंड ॲक्यूट अँगल क्वेश्चन मार्क अँड फाइंड इंटरसेक्टिंग पॉईंट. असे 3 क्वेश्चन तुम्हाला इथे एकत्र असणार आहे 4 मार्क्ससाठी. अतिशय इझी पार्ट आहे, अवघड यामध्ये काहीही नाही. रिप्रेझेंट जनरल इक्वेशन दिलं असेल, आता बघा जनरल आय मीन सर्वात मोठा आहे, होमोजिनियस मध्ये होतं 3. जनरल का म्हटले, होमोजिनियस का नाही, याची जर तुम्ही पॉवर चेक केली प्रत्येकाची, बघा 2 आली 2 पण याची 1 येते, याची 1 येते, याची 0 येते, म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री कशी नाही, सेम नाही, म्हणून याला आपण होमोजिनियस म्हणू शकत नाही. म्हणून हे कोणतं आहे, जनरल इक्वेशन. कोणतं आहे, जनरल इक्वेशन. मग या डिटर्मिनंटची किंमत 0 आली पाहिजे. मग हे कुठून काढणार, ए एच जी एच बी, परत कंपेअरिंग कोइफिशियंट विथ जनरल इक्वेशन. आता हे पार्ट कसं होणार, अ हँडसम गाय, हँडसम ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज, असं तुम्ही इंटरेस्टिंगली पार्ट करू शकता. बघा, अ हँडसम गाय, हँडसम ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज. ओके, हा डिटर्मिनंट तुम्ही या पद्धतीने करू शकता किंवा सॉल्व्ह करून घ्या, याची काहीतरी व्हॅल्यू येईल ए बी सी वगैरे, आणि मग तुम्ही तिथं ती सॉल्व्ह करू शकता. ओके, व्यवस्थितली नोट डाऊन करा. आपण एक्सरसाइज 4.3 वरले याचे काही जे महत्त्वाचे प्रॉब्लेम आहे ते मी घेणार आहे, बाकी तुम्ही इथं होमवर्कला करणार आहात. ओके, नाउ राईट डाऊन दिस इन युअर नोटबुक.